छह फरवरी 2024 को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से परभनी के जिलाधिकारी को निवेदन दिया गया। इस निवेदन में कहा गया कि दमदम कॉलोनी, सवेरा कॉलोनी, संजेरी कॉलोनी, बिलाल कॉलोनी, बिस्मिल्ला कॉलोनी, अरफात कॉलोनी, कोड़गांव गेट से कोड़गांव मौजे सोन्ना, ये रास्ते की खस्ता हालत हो चुकी है। रोज यहाँ पर छोटे मोटे हादसे हो रहे हैं। इस रास्ते के कारण कोड़गांव यहाँ के नागरिक ज्यादा मात्रा में दुग्ध व्यवसाय करते हैं। इस रास्ते के नाली रोड के काम जल्द से जल्द की जाए, ऐसा इस निवेदन में कहा गया। किस तरह की प्रतिक्रिया दी है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्याध्यक्ष नासिर शेख शरीफ ने, आइए जानते हैं। निवेदन पर प्रताप भैया देशमुख, शहर जिलाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परभनी, इनके हस्ताक्षर मौजूद है। उस वक्त वहां पर मौजूद नासिर शेख, कार्याध्यक्ष शंकर भागवत, विधानसभा अध्यक्ष सैयद असलम शेख यकीन ये थे। आणि त्या पुलाच्या कामाची काय अडचण सध्या आहे। मी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन द्यायला आलेलं आहे। ते निवेदन असं आहे की कवडगाव गेटचं जे रोडचं जे काम आहे ते कामची निविदा वगैरे झालेली, वर्कआउट झालेली, टेंडर सगळं झालेलं आहे, काम चालू झालेलं आहे, सोलिंगचं वगैरे काम झालेलं आहे। जवळपास मला वाटतं एक 200-300 मीटरचं सोलिंगचं काम झालेलं, पण अचानक ते काम थांबलं। एक महिन्यापासून जवळपास काम थांबलेलं आहे। ते का थांबलं त्याची माहिती घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांना जे बी संबंधित गुत्तेदार आहेत त्यांना असे निर्देश द्यावे की ते काम लवकरात लवकर काम चालू करण्यात यावे आणि कोणत्या अडचणी आहेत काय आहे ते त्याचा खुलासा करायला सांगावं त्यांना, गुत्तेदाराला। कारण हे रोड खूप दिवसापासून प्रलंबित होतं। निवेदन देऊन हे सगळे आंदोलन वगैरे करून गावच्या लोकांनी तिकडच्या किंवा दर्गा रोडच्या विविध प्रकारच्या संस्थांनी ह्या रोडसाठी अफाट प्रयत्न केलेले आहेत। इकडून तिकडून ते निविदा झाली, काम चालू झालं, तर हे काम कोणी थांबविलं, ह्याच्या मागे कोण आहे किंवा मग गुत्तेदाराचा काय वैयक्तिक फायदा आहे का, कामासंदर्भित काम कोणत्या दर्जाचं होत आहे हे पण चेक करावं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि असा त्यांना निर्देश द्यावा गुत्तेदाराला की तात्काळ काम चालू करण्यात यावे। याच्यासाठी आम्ही हे आंदोलन, रोड जर झालं नाही तर आम्ही परत तीव्र आंदोलन आम्ही करू।